एकीकडे रणरणत्या उन्हात नाशिककर हैराण झालेले असताना दुसरीकडे नाशिकमध्ये हा दुधासारखा खळखळता धबधबा बघायला मिळतोय। हा धबधबा आहे सोमेश्वर परिसरात। सोमेश्वर परिसरातला हा धबधबा खरं तर फक्त पावसाळ्यामध्ये बघायला मिळत असतो, मात्र सध्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग या रणरणत्या वातावरणात नाशिककरांना या आल्हाददायक धबधब्याचं दृश्य जे आहे ते नजरेस पडतंय। त्यामुळे अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातनं देखील पाणी आता सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या पाण्याच्या एकूणच विसर्गाचा परिणाम असा झाला आहे की सोमेश्वरचा हा धबधबा जो फक्त पावसाळ्यात प्रवाहित होत असतो तो आता या रणरणत्या उन्हात देखील प्रवाहित झालेला आहे। त्यामुळे 41-42 डिग्री तापमानाचा सामना करणाऱ्या नाशिककरांना अचानकपणे उन्हाळ्यात हा विलोभनीय दृश्य जे आहे आणि धबधबा जो आहे तो सध्या नजरेस पडतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।